प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा समवागणे, दिवस उगल्यापासून तर रात्रीपर्यंत अनेक समस्या आपल्याला भेडसावतात। अगदी 10 वर्षापूर्वीचा काळ जर आपण पाहिला तर या शाळेमध्ये कुणीही पाण्याची बाटली सोबत आणत नव्हतं। इतकं शुद्ध पाणी आपल्याला या ठिकाणी मिळत होतं। परंतु आज आपण बघतो प्रत्येकाच्या सॅकमध्ये पाण्याची बाटली त्या ठिकाणी सोबत आहे। म्हणजे आपल्या आजी आजोबांना जर आपण विचारलं तर ते म्हणतात पाण्याची बाटली कशासाठी, म्हणजे जिथे तुम्ही जाणार आहात तिथे शुद्ध पाणी आपल्याला मिळत होतं। परंतु या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, या सामाजिक समस्या आहेत, पर्यावरणाच्या समस्या आहेत, त्याला कारणीभूत फक्त आपण आणि आपणच आहोत। तर हे जे तापमान वाढलेलं आहे, आपण त्याला सामना करत आहोत उष्णतेचा। त्यामुळे पहा आपल्या शाळा सुद्धा उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिलमध्ये सकाळी झालेली। त्याचं कारण काय होतं की उष्णतेमुळे पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, उन्हामुळे मुलांना त्रास होतो। मग ह्या जर समस्या आपल्याला कमी करायच्या असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर या ठिकाणसाठी आपण प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे असा आपण संकल्प करणार आहोत। फक्त शाळेच्या परिसरामध्ये आपण जी झाडं लावलेली त्याचं संवर्धन करायचं नाही, तर आपल्या घरी प्रत्येकाने एक झाड लावायचं आहे। लावायचं म्हणजे काय, फक्त मला दाखवण्यासाठी ते झाड तुम्ही लावू नका, तर त्याचं संगोपन तुम्ही करणार आहात, त्याचं संवर्धन तुम्ही करणार आहात। अशा पद्धतीने आज आपण संकल्प करणार आहोत आणि प्रत्येकाने घरी गेल्यानंतर एक झाड लावणार आहोत। की दिवसेंदिवस आपण पाहतो की ओझोन वायूचा थर हा कमी होत चाललेला आहे आणि म्हणून या सूर्याची जी अतिप्रखर अशी किरणं आहेत तर ती अतिप्रखर किरणं डायरेक्ट पृथ्वीवर येतात। असं जर होत गेलं तर काही वर्षाने ही जीवसृष्टी राहील की नाही अशी शंका येणं साहजिकच आहे। म्हणून आपण एक खारीचा वाटा उचलणार आहोत। प्रत्येक गाईड आणि प्रत्येक स्काउट आपल्या घरी, आपल्या घराच्या पाठीमागे समोर एक झाड छोटंसं लावणार आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला तुम्ही त्याला पाणी देणार आहात। 1 महिन्यातून तुम्ही स्वतःचा फोटो काढून मला दाखवणार आहोत।